राज्यात पहिल्यांदाच भाजप सरकारनं म्हणजे डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळातलं पहिलं चिंतन शिबिर हे आज त्याचं उद्घाटन झालं आणि हे चिंतन शिबिर हे सगळ्या मंत्र्यांसाठी त्याचबरोबर ॲडमिनिस्ट्रेशनमधील जे सगळे सिनियर ऑफिसर्स आहेत त्यांच्यासाठी हे चिंतन शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे आणि या चिंतन शिबिराचं उद्घाटन आज झालं। यावेळी मंत्री त्याचबरोबर सगळे वरिष्ठ अधिकारी राज्याचे मुख्य सचिव हे सगळेजण उपस्थित होते आणि या चिंतन शिबिराचं आयोजन हे यासाठी करण्यात आलं आहे की प्रशासनातील ज्या त्रुटी असतील किंवा प्रशासनातील ज्या प्रक्रिया असतील, ज्या वेळकाढू असतील किंवा किचकटी असतील, तर ह्या अशा तऱ्हेच्या प्रक्रिया किचकटी वेळकाढू प्रक्रिया कमी करून चांगलं सुशासन प्रशासन अगदी गतिमान प्रशासन हे कसं लोकांना देता येईल किंवा या सगळ्या प्रशासनातील वेगवेगळ्या प्रक्रियेतील अडथळे किंवा जे किचकट प्रक्रिया आहेत त्या कमी करून लोकांना लवकरात लवकर सेवा किंवा त्यांना ज्या काही सुविधा पाहिजे असतील त्यांचा लाभ कसा देता येईल या एकाच उद्दिष्टानं हे चिंतन शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे आणि अशा तऱ्हेचं एकमेव पहिलं शिबिर हे डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आज पार पडलं। पहिला दिवस आज त्याचा पार पडला, उद्या दुसरा दिवस या चिंतन शिबिराचा आहे। आता आपण नजर मारूया की ह्या चिंतन शिबिरमध्ये कोणत्या कोणत्या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहेत किंवा कोणकोणते विषय या चर्चेले जाणार आहेत या 2 दिवसांच्या चिंतन शिबिरात, त्याच्यावर आपण नजर मारूया। टाइम टेबल बघूया ह्या चिंतन शिबिराचा काय आहे तो। आज उद्घाटन सोहळा म्हणजे पहिलं सत्र चिंतन शिबिराचं वेलकम बाय सेक्रेटरी, त्यानंतर ॲड्रेस बाय सीएम, ॲड्रेस बाय चेअरमॅन EDC, त्यानंतर 9 इयर्स ऑफ मोदी गव्हर्नमेंट डबल इंजिन सरकार याबाबत चर्चा झाली 10 10:30 ते 11। त्यानंतर 11ला टी टाइम होता, त्यानंतर 11:20 ते 11:30 ह्या वेळेत मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी गोवा 2047 विजन ह्यावर त्यांचं भाष्य झालं, कॉन्टेक्स्ट सिटिंग फॉर चिंतन शिबिर आणि या चिंतन शिबिराचं कंटेस्ट सिटिंग म्हणजे कशासाठी काय ह्याबद्दलची माहिती झाली। त्यानंतर 11:30 ते 12:45 वाजेपर्यंत इम्प्लिमेंटेशन ऑफ बजेट 2023-24 डॉक्टर वेणुगोपाल यांच्या ह्या विषयावर मार्गदर्शन झालं। इम्प्लिमेंटेशन ऑफ बजेट याला नोडल ऑफिसर होते श्री प्रणव भट जे नागरी सेवेतील अधिकारी आहेत, गोवा नागरी सेवेतील। त्यानंतर इम्प्लिमेंटेशन ऑफ बजेट झाल्यानंतर हेल्थ फॉर ऑल श्री विश्वजित राणे होमवेल हेल्थ मिनिस्टर यांचं प्रेझेंटेशन त्यांचं हे होतं, फॉलोड बाय प्रेझेंटेशन बाय DHS अँड डीन GMC। नोडल ऑफिसर होते श्री अरुण मिश्रा सेक्रेटरी। त्यानंतर 1.5 ते 2 GIS बेस्ड हाऊस टॅक्स कलेक्शन ह्या विषयावर एक्सपर्टाचं मार्गदर्शन होतं। सिम्प्लिफिकेशन ऑफ हाऊस कन्स्ट्रक्शन परमिट प्रोसेस, हाऊस कन्स्ट्रक्शन परमिट प्रोसेस सिम्प्लिफिकेशन बाबत प्रेझेंटेशन होतं आणि याला नोडल ऑफिसर होते श्री रमेश वर्मा चीफ टाउन प्लॅनर। त्यानंतर आपण जर बघितलं तर लंच ब्रेक, त्यानंतर 4 ते 5 या वेळेत रेव्हेन्यू पोटेन्शियल फॉर गोवा स्टेट फायनान्स आउटसाइड एक्सपर्ट यांचं मार्गदर्शन आणि ओपन हाऊस डिस्कशन फॉर रेव्हेन्यू पोटेन्शियल याबाबत डिस्कशन होते। त्याला प्रणव भट पुन्हा नोडल अधिकारी होते। त्यानंतर 5 ते 5:30 रिफॉर्म्स इन टुरिझम डिपार्टमेंट अँड लँड रेव्हेन्यू डिपार्टमेंट इंट्रोडक्शन बाय स्वेतिका सच्चा, इंटरवेंशन बाय होमेल मिनिस्टर टुरिझम रिलेटेड रिफॉर्म्स अँड इंटरवेंशन बाय ऑनरेबल मिनिस्टर रेव्हेन्यू लँड रेव्हेन्यू रिफॉर्म्स याबाबत रोहन खवटे बाबूश मुनसराज यांचं भाष्य होतं। श्रीमती स्वेतिका सच्चान श्री सुनील अंचिपाका हे नोडल ऑफिसर होते या सत्रासाठी। त्यानंतर 5:45 ते 6 पुन्हा टी ब्रेक, त्यानंतर 6 ते 6:30 वाजता विकसित भारत मॅनिफेस्टो इम्प्लिमेंटेशन गौरीश कलंगुटकर नोडल ऑफिसर होते। त्यानंतर प्रेझेंटेशन ऑन अमृत सरोवर चीफ इंजिनियर WRD, त्यानंतर इंटरव्हेन्शन बाय होमवेल मिनिस्टर WRD म्हणजे चीफ इंजिनियर WRD प्रमोद बदामी यांच्याकडून प्रेझेंटेशन ऑन अमृत सरोवर यावर मार्गदर्शन झालं आणि इंटरव्हेन्शन बाय म्हणजे मिनिस्टर सुभाष शिरोडकर यांचं भाष्य झालं। प्रमोद बदामी हे नोडल ऑफिसर होते या सेशनसाठी। त्यानंतर होमवेल मिनिस्टर सोशल वेलफेअर ह्यांच्याकडनं या सत्रात जी काय माहिती आहे खात्याची किंवा वेगवेगळ्या प्रक्रियेची ते सेशन होतं आणि डिस्टिंक्शन ऑफ आर्चिव्ह रेकॉर्ड सोशल वेलफेअर श्रीमती संध्या कामत या नोडल ऑफिसर होत्या संचालक। त्यानंतर उद्याचं जे सत्र आहे तिथं रोल ऑफ गोवा इन विकसित भारत यावर भाष्य होणार आहे। त्यानंतर विजन फॉर द रुरल डेव्हलपमेंट ऑफ गोवा ऑनरेबल मिनिस्टर WRD
प्रेझेंटेशन बाय कल्याणी मिश्रा यांच्याकडनं होणार आहे. त्याच्यात श्री मिनिनो डिसोजा हे नोडल ऑफिसर आहेत. त्यानंतर इंट्रोडक्शन टॉक ऑन ईज ऑफ डुईंग बिझनेस मॉविन गुदिनो भाष्य करणार आहेत. त्यानंतर गुड गव्हर्नन्स रिफॉर्म्स इन रिलेशन टू इंडस्ट्रियल इस्टेट, त्यानंतर रोड सेफ्टी अँड ट्रॅफिक मॅनेजमेंट यावर सेशन होणार आहे. त्यानंतर इनिशिएशन बाय होमवेल मिनिस्टर PWD यूज ऑफ गतिशक्ती अँड IT इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट ऑफ PWD प्रेझेंटेशन बाय PEC यांच्याकडनं प्रेझेंटेशन होणार आहे. त्यानंतर डबलिंग फार्मर इन्कम ICR एक्सपर्ट इंटरव्हेन्शन बाय होमवेल मिनिस्टर ॲग्रिकल्चर, इंटरव्हेन्शन बाय होमवेल मिनिस्टर फिशरीज यांच्याकडनं ते होणार आहे. त्यानंतर यूज ऑफ स्मार्ट मीटर फॉर रेव्हेन्यू एनहान्समेंट पॉवर डिपार्टमेंट सुधीर ढवळीकर त्यानंतर भाष्य करणार आहेत. स्टीफन फर्नांडिस नोडल अधिकारी आहेत. त्यानंतर परिवार पेन्शन पत्र प्रेझेंटेशन बाय श्री उमाशंकर IAS. त्यानंतर अपडेट ऑन गव्हर्नन्स अँड IT इन्फ्रास्ट्रक्चर इन द स्टेट. त्यानंतर समिंग अप बाय चीफ सेक्रेटरी आणि कन्क्लुडिंग रिमार्क अँड गायडन्स बाय हॉनरेबल CM. तर अशा तऱ्हेनं आज आणि उद्याचं हे चिंतन शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. त्याचं उद्घाटन झालं. आज पहिला दिवस आणि उद्या दुसरा दिवस आणि अशा तऱ्हेचं हे पहिलंच चिंतन शिबिर राज्य सरकारकडनं डॉक्टर प्रमोद सावंत मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेलं आणि त्याचा टाइम टेबल कसा आहे तो मी तुम्हाला सांगितलं. आणि ह्या चिंतन शिबिराचा मुख्य उद्देश हा सरकारी ज्या वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत सेवा यांचा लाभ सुलभपणे कसा लोकांना देता येईल ह्यावर या चिंतन शिबिरात मार्गदर्शन होणार आहेत. सर्व मंत्री आणि गोवा सरकारच्या सेवेतील किंवा नागरी सेवेतील वरिष्ठ अधिकारी या चिंतन शिबिरात सहभाग घेणार आहेत आणि त्यात ते मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे कुठेतरी मुख्यमंत्री, मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी हे सगळेजण मिळून तीनही चॅनल्स असे हे सगळे मिळून यावर भाष्य करणार आहेत. त्यामुळे कुठेतरी हे महत्त्वाचं असं चिंतन शिबिर आहे जेणेकरून याचा लाभ लोकांच्या एकूण सरकारी सेवा ज्या त्यांना मिळतात त्याबाबत होईल. किचकटी प्रक्रिया ज्या आहेत त्या कमी करून सुलभ आणि सरळ अशा सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्दिष्टानं हे चिंतन शिबिर 2 दिवसांचं आयोजित करण्यात आलेलं आहे. मी चीफ व्हिडिओ विश्वनाथ यांच्यासोबत व्हिडिओ जर्नलिस्ट शैलेश पणजी.